जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर. स्टार्टिंगलाच कॅमेराची लाईट गेलीये, हेच कारण आहे की आपण रेकॉर्डिंग स्वरूपात लेक्चर अपलोड करत आहे, कारण कॅमेरा सारखा मध्ये मध्ये चालू बंद होतोय, तर तो रिपेअरिंगला आपण टाकत आहे. ठीक आहे, हरकत नाही. आपण PYQ सिरीज घेऊन आलेलो आहोत. तर आजचा आपला जिल्हा आहे पालघर जिल्हा. ठीक आहे, पालघर PYQ 2022 जो पेपर झाला 2024 मध्ये, तर त्याच्यामधले मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचं सखोल विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. लेक्चर चालू करण्याआधी जे विद्यार्थी मित्र लेक्चरला आलेले आहेत त्यांनी लेक्चर एकदा लाईक करून घ्यायचंय. स्टार्टिंगलाच सांगते, मध्ये बोलणार नाहीये परत. आणि लेक्चर शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत. ठीक आहे, पालघर जिल्ह्यातले प्रश्न चालू करूयात. लेक्चर प्रत्येकाने शेअर केलेला आहे. गुड. ठीक आहे, चला आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात आपण. वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? विसंगत नाम विचारले आपल्याला. जुली, मुली, झुली आणि फुली. कुठला पर्याय योग्य येईल? विसंगत म्हणजे वेगळं नाम. आता अनेक वचनावर हा प्रश्न आहे. एक वचन, अनेक वचन. चुली, मुली, झुली आणि फुली. ठीक आहे, तर तुम्ही पाहू शकता चूल या एक वचनाचं अनेक वचन चुली, मूलचं अनेक वचन मूल नाही मुलगी येईल, मुलगीचं अनेक वचन मुली, झुलचं अनेक वचन झुली. पण फुल्ली हे एक वचनी शब्द आहे, याचं अनेक वचन फुल्ल्या आहे. फुली मारणं जी इथं मी मारून दाखवली. ठीक आहे, झुल जी हत्तीच्या पाठीवर असतं त्याला झुल म्हणतात. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्थ माहिती नसेल तर त्यासाठी. पर्याय कुठला योग्य आहे? मग विसंगत वचन प्रकारामध्ये विसंगत नाम आहे आपलं फुली. हा एक वचनी आहे, बाकी सगळे दिलेले अनेक वचनी आहेत, म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पुढील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरुतुरु गेली. क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे हे आधी ओळखायचे, मग त्याच्यानंतर तो कोणत्या प्रकारामध्ये ते येणार आहे हे आपल्याला ओळखावं लागेल. बघा, रीतिवाचक, कालवाचक, स्थलवाचक, परिणामवाचक. ओळखा कुठला पर्याय योग्य. सर्वप्रथम पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरुतुरी गेली. जाण्याची क्रिया आहे कशी गेली. कशीने प्रश्न विचारल्यावर काय भेटते? पद्धत किंवा रीत. जाण्याची पद्धत कशी गेली? तुरुतुरु गेली. क्रियेची पद्धत कळते म्हणजे कोणता प्रकार आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. सोपा पेपर आहे हा सुद्धा, एकदम प्रश्नांवरून तुम्हाला समजेलच. या जिल्ह्यामध्ये जे तुमचे विद्यार्थी मित्र फॉर्म भरणार आहेत त्यांच्यापर्यंत हे लेक्चर शेअर करा. जरा भलं करत चला, तरच देव आपलं भलं करतो. हा, पर्याय पहिला योग्य. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अंथरूण पांघरुण या सामासिक शब्दाचा समास कोणता? अव्ययभाव, तत्पुरुष, बहुव्रीही आणि द्वंद्व. कुठला पर्याय योग्य आहे? ठीक आहे, आता अंथरूण पांघरुण हा जो काही समास आहे हा द्वंद्व समास आहे. पण आता मुद्दा असा आहे की कोणता द्वंद्व समास आहे? कारण द्वंद्व समासाचे तर 3 प्रकार पडतात. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. तर कशामध्ये येईल? इतरेतर म्हणलं तर अंथरूण आणि पांघरुण. बरं, मग ह्या दोनच गोष्टी घेतो का आपण? झोपताना फक्त अंथरायला आणि पांघरायला एवढंच बघतो? उशी नाही बघत का? बघतो ना. कोणाकोणाला 2-2 ब्लँकेट लागतं, कोणाकोणाला 3-3 अंथरायला लागतं खाली. वैकल्पिक येईल का अंथरूण किंवा पांघरुण? दोघांपैकी एकच काहीतरी घेतो? नाही. तर हा कोणता समास आहे आपला? समाहार द्वंद्व समास. विग्रह काय होतो या शब्दाचा सांगाल कमेंट मध्ये? तुम्ही तर सांगालच, मी पण सांगते, कारण मी कमेंट मध्ये कमेंट नाही करू शकत ना. ठीक आहे, चालू असताना. अंथरूण पांघरुण याचा विग्रह होतो अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी व इतर घेतले जाणारे कपडे, किंवा कपडे म्हणजे उशी वगैरे ज्या गोष्टी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त किरकोळ कारकोळ गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होतो, म्हणून याला आपण म्हणतो समाहार द्वंद्व समास. मुख्य प्रकार फक्त विचारला होता, पण माझं काम आहे त्याच्यावर जसे जसे प्रश्न तयार होतील ते सगळे घेणं. स्टार्टिंग पासून मी घेत आलेले. राईट, पर्याय चौथा योग्य. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. संरचना हा शब्द आहे, तर संरचना या शब्दाचा समानार्थी शब्द कुठला असेल
ते आपल्याला पर्यायामधून ओळखायचं आहे. नजाकत, भूमिका, भूषण, ठेवण. कुठला पर्याय योग्य? एखाद्या गोष्टीची संरचना करायची म्हणजेच काय करायची आहे, तर रचना करायची. रचना म्हणजेच ठेवण. पर्याय चौथा योग्य. सोपा होता, फक्त तुम्हाला थोडं डोकं लावायचं होतं. संरचना विज्ञानामध्ये शिकलात ना. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 5वा प्रश्न. पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग कोणता असेल तो प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. सकर्मक कर्तरी, सकर्मक भावे, अकर्मक कर्तरी आणि कर्मणी. आता हा कोणता प्रयोग आहे माहितीये? नवीन कर्मणी प्रयोग आहे. कस काय नवीन कर्मणी? कर्त्याकडून प्रत्यय दिसत नाहीये मॅडम. तर कधी कधी वाक्यामध्ये कर्ता दिलेला, आता कर्ता दिलाय का इथे? दाखवणारे कोण? पेटीतील नाणी मुलांना दाखवली, पण दाखवणारे कोण? अवेलेबल नाही. मग जो कोणी कर्ता घेऊ त्याला कडून प्रत्यय येईल. ठीक आहे, यांच्याकडून पेटीतील नाणी मुलांना दाखवण्यात आली, या पद्धतीने वाक्य तयार होईल. मग जेव्हा कर्त्याला कडून प्रत्यय येईल तेव्हा आपला नवीन कर्मणी. मुख्य प्रकार फक्त विचारला होता म्हणून कर्मणी प्रयोग येणार आहे. पर्याय कुठला योग्य? तर पर्याय चौथा योग्य. आता महत्वाचा प्रश्न आहे हा. मराठी नवकाव्यांचे प्रणेते कोणास म्हटले जाते? याच्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं. मराठी नवकाव्यांचे प्रणेते आरा देशपांडे, बासी मर्ढेकर, विवा शिरवाडकर आणि पद्मा गोळे. ओळखा. आधुनिक मराठी कवितेचे जनक नाही म्हटले काय? मराठी नवकाव्यांचे प्रणेते. ओळखा. बाळ सीताराम मर्ढेकर यांचा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे बासी मर्ढेकर. पर्याय दुसरा योग्य. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुन्हा तेच फू बाय फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे? जास्तीत जास्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे कविता, त्यांचे लेखक, ग्रंथ व त्यांचे लेखक. आजकाल हा ट्रेंडच आहे, याच्यावर प्रश्न जास्त विचारले जात आहेत. फू बाय फू कोणाचं आत्मचरित्र आहे? विठ्ठल उमप, यदुनाथ थत्ते, अच्युत गोडबोले, वसंत जोशी. पालघरचा जे विद्यार्थी मित्र फॉर्म भरणार आहेत त्यांनाही कळायला हवे की कशा पद्धतीने याच्यामध्ये प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे शेअर करा, ज्यांना आवडते त्यांनी लाईक देखील करायचे. तर विठ्ठल उमप यांचं हे आत्मचरित्र आहे फू बाय फू. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या पर्यायांतील शब्दांची जोडी विरुद्धार्थी नाही असं विचारले. 4 पर्याय आपल्या समोर आहेत. काय येईल बरोबर? ठीक आहे, काय येईल बरोबर? विरुद्धार्थी नसलेली जोडी आपल्याला ओळखायची. स्वाधीन करणं, पराधीन करणं. द्वेष म्हणजे राग, स्नेह म्हणजे प्रेम, अलग, विलग. त्याच्यानंतर आहे सत्वर. सत्वर म्हणजे त्वरा करणं, घाई करणं. त्याच्या अपोजिट आहे सावकाश. म्हणजे हे बरोबर आहे. पर्याय फक्त एकच आपल्याला असा दिसतोय, अलग म्हणजेच विलग म्हणजेच वेगळं होणं, वेगळा. दोघही विरुद्धार्थी नसून एकमेकांचे काय आहेत हे शब्द? तर समानार्थी शब्द आहेत. पर्याय कुठला योग्य मग जी विरुद्धार्थी जोडी नाही? पर्याय तिसरा योग्य. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, 2 सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे कठीण काम होते या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आला नाही? आता हे पर्यायामधून ओळखायचे आपल्याला. 4 पर्याय आपल्या समोर दिलेत. यापैकी कुठल्या पर्यायाचा विरुद्धार्थी शब्द या वाक्यात नाहीये? ओळखा. कुरूप ला विरुद्धार्थी काय? कुरूप म्हणजे अगली. त्याला विरुद्धार्थी काय? अपोजिट. ब्युटिफुल म्हणजे सुंदर. आहे का कुरूपला पण विरुद्धार्थी? आहे. भेद म्हणजे वेगळं. वेगळ्याला विरुद्धार्थी काय? साम्य म्हणजे हे सुद्धा आहे. सोपं, सोप्याला विरुद्धार्थी आहे अवघड किंवा कठीण. म्हणजे उरलं फक्त पारख. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या वाक्यामध्ये दिलेला नाही. म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय
चौथा योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. वेगळ्या अर्थाचा शब्द निष्कारण, सकारण, अकारण, विनाकारण. 4 पर्यायांमध्ये 3 पर्यायांचा अर्थ एकच आहे आणि एकाच पर्यायाचा अर्थ वेगळा आहे, तर तो वेगळा असणाराच आपल्याला निवडायचा आहे. बघा बरं काय येईल बरोबर. वेगळ्या अर्थाचा शब्द निष्कारण म्हणजे काहीच कारण नाहीये, अकारण काहीच कारण नाहीये, विनाकारण म्हणजे काही कारण नसतानाही, बरोबर, म्हणजे फक्त एक पर्याय वेगळा दिसतोय. सकारण म्हणजे कारण असताना, मी जे काही करते ते सकारणच करते, म्हणजे कारण असल्याशिवाय मी वागत नाही, कारण आहे तसं म्हणून तशी वागते, असं झाला त्याचा अर्थ. ठीक आहे, पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपली बॅच आहे टिक्कर मराठीची 14वी बॅच, विजेता बॅच. या बॅच मध्ये ऍडमिशन चालू आहे. सगळ्या विषयांची बॅच लाईव्ह मध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला ऑफर मध्ये भेटत आहे. बॅच मध्ये लेक्चर ऑलरेडी चालू झाले, त्यामुळे घाई करा. तुम्हाला जर बॅच हवी असेल, ऑफर काय आहे बॅचवर जाणून घेण्यासाठी आपला ऑफिसचा नंबर दिलाय 8233007373. या नंबरवर कॉल करा आणि बॅच बाबत चौकशी करून लवकरात लवकर बॅच जॉईन करा. कारण भरती कधीही निघाली तरी आपल्या बेसिक कन्सेप्ट सगळ्या विषयांच्या क्लिअर आहेत का? कारण तुक्के मारून मेरिट मध्ये कोणीच येत नसतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? गंगाजळीचा योग्य अर्थ डोळ्यांतील अश्रू, गंगा नदीचे पवित्र जल, कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम, दारात हत्ती झुलण्या इतकी संपत्ती. तर गंगाजळीचा अर्थ काय होतो? कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम. पर्याय कुठला योग्य? तर पर्याय तिसराच योग्य. चला पुढचा प्रश्न आहे आपला. मरगळ येणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार. आता अर्थ नाही ओळखायचा, त्याच्या सारखा सेम वाक्प्रचार, ज्यांचा अर्थ आणि याचा अर्थ सेम आहे असं आपल्याला इथे ओळखायचं आहे. बघा बरं. खाईत पडणे, जीवांचा आकांत करणे, भांबावून जाणे आणि ग्लानी येणे. मरगळ येणं म्हणजे अंगातून एनर्जी निघून गेल्यासारखं होणं, बरोबर. ग्लानी येणे समानार्थी वाक्प्रचार आहे याचा. पर्याय चौथा योग्य. ज्यांना ज्यांना लेक्चर आवडते सेशन लाईक करून घ्यायचे पटकन. तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न पाहूयात. ठीक आहे, 12 प्रश्न झालेले आहेत. आपली मरगळ येण्याच्या नंतर आहे पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती? विसंगत म्हणजे वेगळ्या अर्थाचे म्हण आपल्याला इथे ओळखायचे. डोळ्यात केर, कानात फुंकर, लेकी बोले सुने लागे, मानेवर गळून पायाला अळू, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. याच्यामध्ये 3 म्हणींचा अर्थ सेम आहे, एकाच म्हणीचा अर्थ वेगळा आहे. बघा, डोळ्यात केर, कानात फुंकर म्हणजेच काय? घडलं एका ठिकाणी, त्याचा उपाय मात्र भलत्याच ठिकाणी. सेम आहे. मानेवर गळू आणि पायाला अळू, सेम, कारण एका ठिकाणी उपाय भलत्या ठिकाणी. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी, सेम अर्थ आहे. फक्त एकच इथं म्हण वेगळी आहे. लेकी बोले सुने लागे म्हणजे अप्रत्यक्षपणे एखाद्याला बोलणे. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य. ज्यांना ज्यांना लेक्चर आवडलंय आपलं सेशन खरंच लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. जे विद्यार्थी मित्र पालघरचा पेपर देणार म्हणजे पालघरचा फॉर्म भरणार आहे, पालघर जिल्ह्यासाठी पोलीस भरतीचा फॉर्म भरणार आहेत, त्यांच्यापर्यंत हे लेक्चर शेअर करा. जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न आहे आपला. हा, तमोगुण या शब्दांची योग्य फोड कोणती? तमोगुण या शब्दाची योग्य फोड कुठली असणार आहे? 4 पर्याय आपल्या समोर आहे, तर कुठला पर्याय योग्य दिसतोय? तमोगुण, तम अधिक गुण, तमा अधिक गुण, तम विसर्ग अधिक गुण, तमो अधिक गुण. कुठला पर्याय योग्य? तमोगुण हा शब्द कसा तयार झाला? तर तम विसर्ग अधिक गुण. विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण असेल, क ख ग, तिसरी लाईन मृदू मध्ये येते, तर विसर्गाचा उ होतो, हा उ मागच्या अ मध्ये मिसळतो, अ अधिक उ इज इक्वल टू ओ तयार होतो. ओ म्हणजेच काना एक मात्रा, काना एक मात्रा दिसतोय संधियुक्त शब्दामध्ये दिसतोय, म्हणजे आपला विग्रह काय बरोबर आला?
तम विसर्ग अधिक गुण तमो गुण ही आपली विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे. विसर्गाचा उ झाला म्हणून विसर्ग उकार संधी. पर्याय तिसरा योग्य. चला पुढचा प्रश्न आहे आपला, पुढील पैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ही सामान्य नाम आहे? पुढील पैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सामान्य नाम आहे? वयाच्या 12व्या वर्षी मी 7वी पास झालो. मानवता हाच खरा धर्म आहे. गावोगावी नारद मुनींची संख्या वाढलेली आहे. बोलावणे आल्याशिवाय जाणार नाहीच. सामान्य नाम म्हणजे ग्रुप गट समूहाचा बोध होतोय. कितव्या वर्षी? 12व्या वर्षी. 12व्या हे काय झालं आपलं? विशेषण झालं. मानवता हाच खरा धर्म आहे. गावोगावी नारद मुनींची संख्या वाढली आणि बोलावणे आल्याशिवाय जाणार नाही. धातूला प्रत्यय लागलाय, हे झालं आपलं धातू साधित नाम. धातूचा वापर नाम म्हणून केलेला आहे. नारद मुनींची संख्या वाढली म्हणजे नारद मुनींसारखी चुगली करणारी लोक वाढली आहेत. ग्रुप गट समूहाचा बोध झाला म्हणजे विशेष नामाने सामान्य नामाचं काम केलंय. ठीक आहे. आणि मानवता हाच खरा धर्म आहे, तर मानवता हे काय आहे? मानव या शब्दाला ता प्रत्यय लागून मानवता हे भाववाचक नाम बनलेलं आहे. ठीक आहे. तर सामान्य नाम कुठले असं विचारले म्हणून पर्याय कुठला योग्य आहे? पर्याय तिसरा योग्य. सामान्य नाम विचारलं होतं म्हणून. ठीक आहे. ज्यांना ज्यांना लेक्चर आवडतंय त्यांनी एकदा सेशन लाईक करून घ्या. चला बरं पटकन. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणाणूनच टाकली या वाक्यात एकूण किती विशेषणे आलेली आहेत? विशेषण किती आहेत हे आपल्याला विचारले. 4, 5, 2, 3. किती विशेषण आहेत? माझ्या खणखणीत आवाजाने, आवाज नाम आहे, भाषण नाम आहे, सभा नाम आहे. कसा आवाज? खणखणीत आवाज. एक विशेषण. कसं भाषण? ठणठणीत भाषण. 2. किती सभा? सारी सभा. ठीक आहे. खणखणीत, ठणठणीत आणि सारी. तर ह्याच्यामध्ये किती विशेषणे आलेली आहेत? 3 विशेषणे आलेली आहेत. म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. चला पुढचा प्रश्न दिसतोय समोर. काय बरं पुढचा प्रश्न? तर बघा, स्वच्छता हीच खरी संपत्ती या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, अद्याहत क्रियापद आणि संयुक्त क्रियापद. काय येईल बरोबर? स्वच्छता हीच खरी संपत्ती आहे वगैरे काय दिले वाक्यात? क्रियापद वाक्यात दिलेलं नाही. म्हणून अशा वाक्याला काय म्हणणार? वाक्यातील क्रियापदाला अद्याहत क्रियापद असे म्हणणार. आपल्याला अंदाजे इथं योग्य ते क्रियापद घ्यावं लागतं. पर्याय तिसरा योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे आपला, मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. तोळे शब्दाला अधोरेखित केलेला आहे. तर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. तृतीया, प्रथमा, सप्तमी आणि चतुर्थी. 2 तोळे सोने खरेदी केले. हा प्रश्न खूप जास्त वेळा मला वाटते मीरा भाईंदर मध्ये पण विचारला होता. हा प्रश्न विचारला होता का? खूप जास्त वेळा विचारून झाला आणि बरेच विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्युज देखील झालेले आहेत. आता तोळा हे एक वचन आहे. तोळा हे एक वचन आहे. त्याचं अनेक वचन तोळे आहे. प्रत्यय लागलाय का नाही? प्रत्यय म्हणजे तोळ्याला, तोळ्याने या पद्धतीने. ठीक आहे. तोळ्याचं फक्त अनेक वचन झाले, प्रत्यय लागलेला नाही. म्हणून ही विभक्ती कुठली असणार आहे? तर प्रथमा. प्रत्ययरहित शब्द आहे हा. प्रथमा विभक्ती असणार आहे. म्हणून पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न आहे, आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोनी नाना तऱ्हेचे प्रयोग केले. तर या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, उद्गारार्थी वाक्य. काय येईल बरोबर? आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजे हा हेतू आहे त्यांचा.
याचा परिणाम नाही झाला, नाही झाला दुसऱ्या वाक्यावर. हेतू सांगितला, हेतू म्हणजे उद्देश. मग हे वाक्य काय आहे आपलं? उद्देशबोधक. उद्देशबोधक कोणाचा प्रकार आहे? गौणत्व सूचकचा. आणि गौणत्व सूचकने जोडलेलं वाक्य काय असतं? मिश्र वाक्य असतं. ठीक आहे. लिओनार्दोंनी नाना तऱ्हेचे प्रयोग केले, याचा हेतू काय होता? तर चित्र खरीखुरी वाटली पाहिजे यासाठी. पर्याय दुसरा योग्य. नेक्स्ट 20 नंबरचा प्रश्न आहे. पुढील पैकी सामासिक शब्दाचा अयोग्य म्हणजे चुकीचा असणारा विग्रह आपल्याला निवडायचा आहे. कुठला विग्रह चुकीचा दिलाय? प्राप्त धन. प्राप्त आहे धन जास्त. पुरणपोळी, पुरण भरून तयार केलेली पोळी. वनभोजन, वनातील भोजन. विटी दांडू, विटी अथवा दांडू. ओळखा काय येणार? चुकीचा विग्रह. विटी दांडू दोघही शब्द महत्वाचे आहेत. विटी असेल तर दांडू ची जागा भरून काढू शकतो का? नाही. विटी दांडू खेळण्यासाठी दोघही महत्वाचे आहेत. मग यांचा विग्रह विटी आणि दांडू होणार. इतरेतर द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे. चुकीचा विग्रह मग हा दिलेला आहे. म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. चला पुढचा प्रश्न आहे आपला. आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो, तर या वाक्याचा काळ ओळखा. अपूर्ण वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ. आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो. कुठला काळ आहे? करत असतो क्रियापद. वाक्याचा अर्थ घेणं देणंच नाही आपल्याला, फक्त क्रियापद बघायचंय. करत असतो म्हणजे करण्याची क्रिया रोज रोज घडते, गैरसोय निर्माण करण्याची, म्हणजे रीती वर्तमान काळ. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला कावळा. महत्वाचा प्रश्न आहे. आन्सर की आल्याशिवाय याचं उत्तर कोणालाच माहिती नव्हतं, कारण पहिल्यांदाच विचारला गेलाय. कावळा म्हणजे गोंडी भाषेत काय? गोंडी भाषा गडचिरोलीचे पेपर बघितलेत? गोंडी भाषेचा एक सेपरेट पेपर असतो तिकडे. तर कावळा म्हणजे गोंडी भाषेत काय? कावळा शब्दाला गोंडी भाषेत काय म्हणतात? काकाड, खणाल, बारडा, कोणाड. खणाल की रवणाल? खणाल. तर कावळा या शब्दाला गोंडी भाषेमध्ये कुठला शब्द आहे? काकाड. ऑप्शन फर्स्ट इज राईट. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे शीघ्रकोपी म्हणजे डॅश डॅश. शीघ्रकोपी म्हणजे मोजक्या शब्दात बोलणारा, श्रम करून जगणारा, अतिशय लवकर बोलणारा, अतिशय लवकर रागावणारा. शीघ्रकोपी म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण पेशन्स नाहीये त्याच्यामध्ये, कुठलीही गोष्ट तो विचार नाही करत, लवकर काही बोलणारा लगेच राग येतो त्याला, थोडा पण विचार नाही करत त्याच्यावर की समोरचा व्यक्ती का बोललो असेल, असं त्याचा हेतू काय असेल, आपल्यालाच बोललाय करणं की वगैरे वगैरे वगैरे, काही विचार नाही करत. शीघ्रकोपी म्हणजे राग एकदम जवळ असतो त्याच्या, बरोबर ना? अतिशय लवकर रागावणारा. पर्याय चौथा योग्य. मोजक्या शब्दात बोलणारा विचारून झाले मितभाषी. श्रम करून जगणारा श्रमजीवी. हे एक्झामला विचारलेले आहेत, तर लक्षात ठेवा. पर्याय कुठला योग्य इथे? पर्याय चौथा योग्य. पुढचा 24 नंबरचा प्रश्न आहे आपला संधीवर. बघा संधी सुद्धा किती महत्वाची आहे. ठीक आहे, बऱ्याच पेपरमध्ये संधीला खूप जास्त वेटेज दिलेलं आहे यांनी. चला, मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे असं आपल्याला विचारलंय. मनस्ताप पूर्वरूप स्वर संधी, पररूप स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. मनस्ताप विसर्गाचा स झालाय म्हणून विसर्ग स संधी म्हणतात याला. मन विसर्ग अधिक ताप. विसर्गाच्या पुढे कठोर वर्ण आहे आणि विसर्गाच्या आधी अ आहे म्हणून विसर्गाचा काय झालाय? स झालाय. मन विसर्ग अधिक ताप, मनस्ताप. विसर्ग संधी आहे ही, म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला शहाणा, शहाणपणा हे कोणत्या प्रकारचं नाव आहे? आता शहाणा हे विशेषण आहे, राईट? शहाणा या शब्दाला पणा प्रत्यय लागून हे भाववाचक नाम बनलेलं आहे, राईट?
भाववाचक नाम बनलंय. ओळखा मग. तेच पर्याय. कुठला पर्याय? पर्याय पहिलाच योग्य. ठीक आहे. 25 प्रश्न झाले. 25-25च पेपर पॅटर्न होता या पालघरमध्ये. ठीक आहे. चला, टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. ज्या काही अपडेट्स असतील तुम्हाला इकडेच भेटून जातात आणि ऍप मध्ये खूप सारा अभ्यास फ्री मध्ये तुमचा होऊन जातो अभ्यास. चला, ठीक आहे. तर सगळ्यांना थँक्यू सो मच. लेक्चर आवडलं असेल लाईक करा. असेच एक एक जिल्हे आपण घेऊन येणार आहोत आता. चलो, भेटूयात उद्या पुन्हा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.